बघून बघा, वेळ काढा आणि दुर्गा सप्तशतीचा एक पाठ वाचून बघा. म्हटलं जर तुम्हाला जमत नसेल युट्यूबला लावून द्यायचं आणि पटापट पटापट आपण काय बघतो आत्मसात करायचं. शब्द काय आलेला आहे, काय बोलतो. आता हा 12वा अध्याय किती सुंदर अध्याय. गुरुचरित्र असो, दुर्गा सप्तशती असो, स्वामीचे नुसतं वाचायला एक महत्व नाही. नवनाथ पारायण असो, आपण का कुठल्या अध्याय काय वाचतोय, आपल्याला काय फलश्रुती मिळाली हे पण आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. आता या अध्यायात बघा, आपण दुर्गा सप्तशती वाचल्याने आपल्याला काय काय मिळाले. आपले कधी कधी मैत्रिणींचं भांडण होऊन जातं, हे जरी झालं तरी ते जुळून आणण्याचं काम दुर्गा सप्तशती करतं. डोकं ठाकते बसायचं, विचार नाही करायचा, पटकन एक दुर्गा सप्तशती पाठ करायचा. कधीतरी होतं मैत्रिणींमध्ये आपण बाई कारण असं तिच्याशी आपण असं केलं, पटकन एक दुर्गा सप्तशती करायचा. किंवा आपले भांडण झाले, म्हणजे वादविवाद असतात, कुटुंबाचे वादविवाद असतात, प्रॉपर्टीचे असतात, माऊली सगळ्यात लवकर सेवा देतात दुर्गा सप्तशतीची. आले लक्षात? खूप सुंदर आहे. म्हणजे आपल्यावर अरिष्ट कोणीतरी काही त्रास देत असेल, कारण नसताना आपल्या घरावर कोणीतरी काहीतरी प्रयोग करत असेल, हे पाठ ही आई त्यांना हाकलून लावते. प्रत्येकाने बघा, मी वाचते आता अध्याय